हालत डुलत वंजच हाती हालत डुलत कोण्यावरी गोवर्धन जगपातळावर सूर्याची मगती जगपातळावर सूर्याची मगती। शहर असो किंवा ग्रामीण भाग, गौरी गणपतीचा सण म्हणजे उत्साहाला उधाण असतं। बाप्पांच्या आगमनाची वाट आतुरतेनं जसे तरुण मुलं पाहतात, अगदी तशीच घरातील गृहलक्ष्मी गौराईची वाट पाहते। गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौराई माहेरी येते। माहेरी आलेली लेक असल्याप्रमाणेच तिचे लाड केले जातात। गौराईला नवी साडी चोळी करतात। ग्रामीण भागात तर आजही नागपंचमीपासूनच गौराईच्या गाण्यांचा फेर धरला जातो। गौराईची गाणी, झिम्मा फुगडीचे खेळ रात्रभर चालतात। गौराईच्या जागरणा दिवशी तर पहाटेपर्यंत हे खेळ रंगतात आणि गौराईच्या दर्शनानं मग या खेळांची समाप्ती होते। या खेळांमध्ये विविध प्रकारे गौराईला जागवलं जातं, पण अलीकडे वाढलेल्या पाश्चात्य संस्कृतीमुळे यातील काही परंपरा लुप्त होत चालल्या आहेत। आज आपण लोकलिटींच्या माध्यमातून अशाच एका प्रथेची माहिती घेणार आहोत, जी काही अंशी लुप्त होत चालली आहे, पण आजही आपल्या कोल्हापुरात ग्रामीण भागासह शहरी भागात ती परंपरा जपली जाते। त्यापैकीच एक म्हणजे भानोरा वाजवणे। याला बोलीभाषेत काही जण घाणेरा वाजवणे असेही म्हणतात। कोल्हापूरच्या काही भागात गौरी पूजनावेळी गौराईच्या कान उघडणीची एक प्रथा दिसून होते, ती म्हणजे भानोरा वाजवणं। कोल्हापुरात ग्रामीण भागासह शहरी भागात ही परंपरा भक्तिभावाने करण्यात येते। तर पाहूयात ही पद्धत नेमकी काय असते। ही प्रथा चालत आलेली आहे। आपण वर्षभर आपल्या गौराईला शंकरोबाला जे गाराण घालतो किंवा आपल्या अडीअडचणी सांगतो, त्यांनी ते वर्षभर आपल्या ऐकावे ह्याच्यासाठी किंवा नवस बोललेलं देवाच्या कानापर्यंत जावावं ह्याच्यासाठी हे बरोबर 12 वाजता कान उघडणी हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला आहे। तो आपण आता श्रावणामध्ये मंगळागौरीचे खेळ म्हणून प्रचारात असणारे अनेक खेळ हे भादव्यामध्ये पण खेळले जातात, पण तेव्हा त्या खेळाला साधारणपणे गौराईचे खेळ असं म्हटलं जातं। या गौराईच्या खेळामध्ये मंगळागौरीच्या खेळापेक्षा थोडंसं वेगळंपण आहे। या वेगळेपणात एक प्रकर्षानं उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे भानोरा वाजवणे किंवा काही जण त्याला घाणेरा वाजवणे म्हणतात। करतात काय या खेळामध्ये, तर गौरीच्या जेवणा दिवशी रात्री 12 नंतर गौर परत जाते असं एक मनाची आख्यायिका आहे। तर यामध्ये केलं काय जातं, परात ही 2 पायांच्या मध्ये खाली घेतली जाते आणि परातीवर उलटणं, लाटणं किंवा काही जण रवी घेतात आणि त्याचा असा घासून त्याचा आवाज काढला जातो। त्याच्यावर थोडी राख टाकली जाते आणि मग घासलं जातं आणि त्यातून एक वेगळी नाद निर्मिती करतात। पण या वेळेला काही साथीदार गाणे म्हणणारे असतात, पारंपरिक गाणी गौराईची म्हटली जातात आणि त्या नादामध्ये काही जणांच्या अंगात येतं असा प्रघात आहे। तर अंगात जेव्हा येतं त्यावेळेला म्हटलं जातं काय की लक्ष्मी तू ये, महालक्ष्मी तू ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दे, अडीअडचणींना तोडगा सांग, अशा पद्धतीनं ते प्रश्न विचारले जातात। काही ठराविक स्त्रियांच्या अंगात आल्यावर त्याची उत्तरंही मिळतात। पण हे नेमकं कशासाठी केलं जातं याचंही एक कारण आहे। तर साधारणपणे अशी रूढी किंवा परंपरा जाणली जाते की गौर ही माहेरवाशीण आहे आणि माहेरवाशीण जेव्हा येते तेव्हा ती सासरच्या कष्टाला दमलेली असते आणि माहेरी विश्रांती घेण्यासाठी ती येते असं म्हटलं जातं। म्हणून ती विश्रांतीसाठी आल्यानंतर तिची झोप काही संपत नाही आणि रात्री गौराई जागवायची तर तिला झोप आलेली असते, तर तिला झोपू द्यायचं नाही, तिला जागवं ठेवायचं म्हणून तिची कान उघाडणी करणे असं सुद्धा या खेळाला म्हणतात। भाग करणे आणि मग तिला खेळतं करणे अशा प्रकारचा एक प्रघात स्त्रियांमध्ये रूढ आहे। अशी परंपरा या आपल्या गौराईच्या खेळामध्ये अनेक स्त्रियांमध्ये राबवलेली दिसून येते। ही जी प्रथा आहे ही समूहामधून सुद्धा केली जाते। अंगात येणं, प्रश्न विचारणं हे समूहानं स्त्रिया खेळतात तेव्हा केलं जातं आणि काही जणांच्यात जी प्रथा आहे ही ती काही जणांच्या घरामधून सुद्धा आवर्जून करण्याची प्रथा अजूनही टिकून आहे।